विद्यालयातून विद्यार्थी सर्व गुण संपन्न होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शिक्षकांनी प्रामाणिकपणे अध्यापनाचं कार्य करणं गरजेचं आहे। माझे वेळी समाजभूषण मधुकरराव अभ्यंकर यांनी ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात बहुजन व आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सुसज्ज व भौतिक सुविधायुक्त विद्यालय उघडलं। आज त्यांना अभिप्रेत असलेले शिक्षण संस्थेअंतर्गत सर्व विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे। त्याचप्रमाणे विद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याने सहभाग घेतला पाहिजे, कारण त्यातूनच विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व घडत असतं, असं प्रतिपादन संस्थेच्या अध्यक्ष क्षितिज अभ्यंकर यांनी केलं। दर्यापूर तालुक्यातील मिलिंद विद्यालय गौरखेडा येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष क्षितिज अभ्यंकर, प्रमुख पाहुणे संस्थेच्या संचालिका शुभांगी अभ्यंकर, उद्योजक निलेश बेलसरे, मुख्याध्यापक केतन खिरकर, किरण खिरकर, मंगला वंजारी, गजानन धुमाळे, पोलीस पाटील विश्वासराव खंडारे, विनायकराव कराळे, सरपंच मीनाताई शिंदूरकर, सरपंच भटकर, रामकृष्ण धुरंदर, सुधाकर धुरंदर, भरत गावंडे उपस्थित होते। मिलिंद विद्यालय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत तालुक्यातून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे। शिक्षक हे देश घडवण्याचं काम करीत असतात। शिक्षकच हे डॉक्टर, इंजिनियर, लेखक, वैज्ञानिक तसेच अभिनेते, नेते निर्माण करतात। तसेच शिक्षकांनी प्रामाणिकपणे ज्ञानदानाचं काम केले तर चांगल्या विद्यार्थी एक सुजाण नागरिक निर्माण होतो, असं प्रतिपादन राहुल व्यायाम प्रसारक मंडळाच्या संचालिका शुभांगी अभ्यंकर यांनी व्यक्त केलं। या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, संस्कृती जतन करणाऱ्या महिलांचं हळदी कुंकूचं आयोजन संस्थेच्या संचालिका शुभांगी अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलं होतं। या प्रसंगी विविध गावातील महिलांनी उखाणे घेऊन आनंद व्यक्त केला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अमित वानखेडे, सूत्रसंचालन अमोल बोबडे, आभार प्रशांत वानखेडे यांनी केलं। कार्यक्रमाचे यशस्वीकर्ता वासुदेव भांडे, दीपक कावरे, मनीषा गावंडे, चित्रा राऊत, ओमप्रकाश लवाळे, पूजा काळे, दीपक रहाटे, संजय आठवले, आनंद खंडारे, गणेश अंबोरे यांनी सहाय्य केले। जनमत न्यूज करता सचिन पाटील अब्रुक यांची रिपोर्ट, अंजनगाव सुरजीहून।